नमस्कार मित्रांनो, आज हे जे काही शिक्षणाचं बाजारीकरण चाललेलं आहे, शिक्षणाचं मूल्यमापन पैशात केलं जातंय। शिक्षण हे फक्त पैशावालेच घेऊ शकतात आणि हीच लोक पुढे मोठी होऊ शकतात। हुशार नोकरदार लोकांचीच लेकरं शिकू शकतात आणि नोकरीला लागू शकतात। बरोबर आहे, कारण चांगल्या प्रतीचं शिक्षण ज्याला म्हटलं जातं, चांगल्या प्रतीचं प्राध्यापक, चांगल्या क्वालिटीचे शिक्षक हे विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने घडवितात आणि यांच्याकडेच श्रीमंत लोकांची, पैशावाल्यांची मुलं क्लासेस लावू शकतात किंवा यांच्याकडे शाळेत जाऊ शकतात। हे जे म्हणणं आहे ते पण बरोबर आहे, परंतु शिक्षण घेण्याचा हा जो रस्ता पडलेला आहे, ही जी पायवाट पडलेली आहे, या पायवाटेला दुजोरा देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक, कुटुंबातील पालक काही करणार आहोत का नाही? पण हे सुद्धा लक्षात असू द्या, ज्या मुलांना गरिबीचे चटके, गरिबीची जाणीव असल्याशिवाय, कष्टाची जाणीव असल्याशिवाय, आपल्या आईवडिलाच्या कष्टाची जाणीव असल्याशिवाय ही मुलं पुढं घडू शकत नाहीत, हे पण तेवढंच खरं आहे। मग मला सांगा, सर्वसामान्य कुटुंबातील जे विद्यार्थी आहेत, जी मुलं आहेत, ते कुठं कमी पडतात? तुम्ही म्हणताल की पैसे, बरोबर आहे, पण नाही। मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला एकच सांगेन, पैसा हा जरी सर्वस्व असला तरी सगळ्याच गोष्टी पैशाने होतात हे पण नाही। कुठेतरी बुद्धिमत्तेला किंमत आहेच, कुठेतरी हुशारीला किंमत आहेच। त्यामुळं जसे की ज्याला भूक लागलेली आहे, ज्याला तहान लागलेली आहे, त्या भुकेलेला अन्न आणि तहानलेला पाण्याची गरज आहे, परंतु ज्याला भूकही नाही आणि ज्याला ताणही नाही, त्याला तुम्ही किती अन्न दिलं आणि किती पाणी दिलं तर त्याच्या नजरेमध्ये त्याला काहीच किंमत नाही। तसंच शिक्षण कशासाठी घ्यायचं, अभ्यास का करायचा? ज्यांच्या घरी आता म्हणू नये पण म्हणतो जळता जळत नाही, त्यांचे विद्यार्थी, त्यांची मुलं अभ्यासच करू शकत नाहीत, 95-90% अंदाज। हा, ते चांगल्या ठिकाणी शिक्षण घेतील, परीक्षा कुठेतरी पैसे देऊन नोकरीला लागतील, पेपरच्या पाठीमागे जातील, मार्क्स वाढवून आणतील, बोर्डात जातील, सगळीकडे जातील। मग हे सगळ्या प्रोसेस पाहून सर्वसामान्य गरिबांची मुलं हतबल होतात की नाही, आपण पैसे देऊ शकत नाही, आपण नोकरी लागू शकत नाही, आपल्याला जमीन थोडी आहे, आपले आई वडील गरीब आहेत,
अशी मुलं हे काही करू शकत नाहीत. आपली ओळख कुठं नाही, आपल्याला कोणी ओळखत नाही. सगळं खरंय, परंतु मी गरीब विद्यार्थ्यांना, सर्वसामान्य विद्यार्थ्याला एकच सांगाल, तुम्हाला शिक्षणाची गरज आहे का नाही हे तुम्ही अगोदर ओळखून घ्या. आणि जर गरज असेल तर मनातून शिका. मनातून तुम्हाला कुठेच काहीच अडचण येणार नाही. राहिली दुसरी गोष्ट, सर्वसामान्य गरिबाचे मुलं शिकतील, परंतु ही जी काही शिक्षण पद्धती चाललेली आहे, जी काही परीक्षा पद्धती चाललेली आहे, जी काही समजा शिक्षणाचा बाजार झालेला आहे, या बाजाराला कुठेतरी फाटा फुटावा किंवा या बाजाराला कुठेतरी एक अडसर निर्माण व्हावा, यासाठी तुम्ही सर्वसामान्य पालक म्हणून, गरीब पालक म्हणून काहीतरी प्रयत्न करणार आहात का नाही? आज तर सोशल मीडियाचं युग झालेलं आहे, रेकॉर्डिंगचं युग झालेलं आहे, व्हिडिओ शूटिंगचं युग झालेलं आहे. मग कोणाला घाबरायची काय गरज आहे? विद्यार्थी कोणताही असला, कुठलाही असला, तर परीक्षा द्यायला त्याला तर सेंटर यावंच लागेल का त्याच्या घरी पेपर जातील? परीक्षा द्यायला सेंटर यावंच लागेल. मग विद्यार्थी गरिबाचा असो की श्रीमंताचा असो, हुशार तो हुशारच असणार. हुशार तो हुशारच असणार. आणि हुशार जरी असला तरी मी सांगतो मित्रांनो, श्रीमंताची 4 ते 5% मुलं हुशार असतात आणि गरिबाची 80 ते 85-95% मुले हुशार असतात. 100% हुशार मुलापैकी. परंतु गरिबीचं कारण सर्वसामान्य पालकाचं, सर्वसामान्य शेतकऱ्यांचं अडसर इथंच घाबरून जातात, हापकून जातात. पण नाही, मी म्हणतो सर्वसामान्य पालकांनी, शेतकऱ्यांनी आणि गरिबांनी घाबरून जाऊ नका. तुम्हाला एवढं जरी माहीत झालं माझा मुलगा शिकतोय आणि माझा मुलगा शिकून जरी नाही नोकरीला लागला तरी काही अडचण नाही, परंतु तो हुशार होऊन या नोकरी लागलेल्या लोकांना जरी त्यांनी ज्ञान शिकवलं, जरी त्यांना नियम शिकवले, तरी खूप काही मोठं कमीलंय. आणि हे बदलायचं असेल तर जी काही आपल्या देशाची, जी काही आपली राज्याची परीक्षा पद्धती आहे, ही सर्वप्रथम बदलायला पाहिजे. आता तुम्ही म्हणता कशी बदलायची? जी काही परीक्षा पद्धती आहे, या परीक्षेमध्ये सेंटरवर चीफ, जॉईंट चीफ, स्क्वॉड अशी ही लोक कॉपी धरण्यासाठी येतात, जे की सर्व शासनाचे म्हणजे तुमचे आमचे नोकर असतात. शासनाचा नोकर असलेला माणूस, हा पगारी नोकर असलेला माणूस, हा त्याच्या साहेबाच्या मर्जीप्रमाणे त्याला वागावं लागतं. साहेब जर म्हणले असं तर त्याला तसं. तर ही लोक फक्त नावाला किंवा कामाला काम म्हणून करतात, कामापेक्षा एक्स्ट्रा शहाणपण जमत नाही. म्हणून माझी एक इच्छा आहे, सर्वसामान्यासाठी, गोरगरिबासाठी आणि शेतकऱ्यासाठी कोणीच सरकार काहीच करीत नसतं. कोणतंही सरकार येऊन द्या, सर्वसामान्याच्या, शेतकऱ्याच्या आणि गरिबाचे हेच हाल आहेत. आणि हे हाल आणि परिस्थिती जर बदलायची असेल तर या देशातील, या राज्यातील परीक्षा पद्धती बदलली पाहिजे. आणि हेही बदलण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी मागणी केली पाहिजे की या परीक्षा केंद्रावर CCTV कॅमेरे लावा. काय करा? CCTV कॅमेरे लावा. आणि हे CCTV कॅमेरे 3 तास
विद्यार्थी वर्गात काय करतात हे बघण्यासाठी एक LCD बाहेर गेटवर लावा. कोण्या चिपची गरज नाही, कोण्या स्क्वेअरची गरज नाही आणि कोण्या जॉईंट चिपची गरज नाही, कोणाचीच गरज नाही. हे जे काही वर्गात काय करतात हे जर बाहेर गेटवर दिसलं किंवा तुमच्या आमच्या मोबाईलमध्ये जरी दिसलं तर यामध्ये नक्कीच गोरगरीब, दीनदलित, दुबळ्या शेतकऱ्यांची, दीनदलितांची मुलं अभ्यास करून मोठी होऊ शकतात. या ठिकाणी पैशावाल्याचं काहीही चालणार नाही. जसे की म्हटलं जातं, त्याचा बाप शिक्षक आहे, त्याचा बाप तहसीलदार आहे, त्याचा मुलगा तहसीलदार होईल, त्याचा बाप कलेक्टर आहे, त्याचा पोरगा कलेक्टर होईल, हे जे म्हटलं जातं ते कदापि शक्य नाही. अहो, शेतकऱ्याचा मुलगा तहसीलदार होईल, गावंड्याचा मुलगा शिक्षक होईल, सुताराचा मुलगा शिक्षणाधिकारी होईल आणि सर्वसामान्याची मुलं याच पद्धतीने मोठी होऊ शकतात. लोकशाही आहे तर ती मग कुठे? आपल्या मनाप्रमाणे CCTV कॅमेरे का लावू शकत नाहीत? आपल्या मनाप्रमाणे आपल्याला गेटवर LCD मध्ये बघायला आपल्याला का सापडत नाही? आणि काय गरज आहे? कोण कॉप्या देतो? कोण आपल्या मुलाला परीक्षेत सहकार्य करतो? आणि हे जर केलं नाही तर फक्त आणि फक्त त्या शाळेमध्ये जी काही शिक्षकाची मुलं आहेत, जी काही अधिकाऱ्याची मुलं आहेत किंवा त्या सेंटरवर जी काही मुख्याध्यापकाची, शिक्षकाची, अधिकाऱ्याची, नेत्याची मुलं आहेत, या लोकांच्या मुलांना सहकार्य करून हीच मुलं पुढे पहिली येतील. आणि आपण फक्त असंच म्हणत राहायचं की आपल्या गरिबाचं काही खरं नाही. आपण फक्त निवडणुका आल्या की नेत्याकडून अपेक्षा करायची की शेतकरी आत्महत्याला आम्हाला अनुदान द्या, शेतीचे कर्ज माफ करा, शेतीला आम्हाला राशन द्या, आम्हाला अनुदान द्या, आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे द्या. हे सर्व पैसे एक भीक वाटल्याप्रमाणे असून हे भीक घ्यायचं बंद करायचं असेल तर सर्वात मोठा मार्ग शिक्षण पद्धतीची जी परीक्षा पद्धती आहे तर ही परीक्षा पद्धती याप्रमाणे झाली पाहिजे. तरच या देशात, या राज्यात शिक्षणाबाबतीमध्ये बदल घडून येऊन आम्हा सर्वसामान्यांना कुठेतरी प्रतिनिधित्व मिळेल, कुठेतरी आपल्या हुशारीला किंमत येईल. नाहीतर आपले हुशार विद्यार्थी शेतात काम करतात आणि ह्यांचे ढ विद्यार्थी अधिकारी पदावर काम करतात, हे कुठेतरी बंद होईल. आणि जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत हे करणं गरजेचं आहे. ह्या झाल्या परीक्षेच्या शिक्षण पद्धती, पुढे पेपर तपासण्या, त्यानंतरचे मार्कशीट तयार करणे, या सर्वांची प्रत्येक ठिकाणी युनिव्हर्सिटीमध्ये जर काम होत असतील तर इथून पुढे कुठेतरी हे खरं आहे. जिथं हे पाठीमागे जाईल तिथं घोटाळा होऊ शकतो आणि सगळं इन कॅमेरा घेण्याची मागणी आपण करू शकतो. आणि ही मागणी केल्यामुळं तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांना दिवस चांगले येतील अशी मी आशा बाळगतो. आणि जे काही मी 2 शब्द बोलतो या शब्दाचे थोडा विचार करावा. विचार करून आपलं मत उद्या येईन त्या कोणतीही परीक्षा असो, 10वीची असो, 12वीची असो, BAची असो, MAची असो, असं समजू नका की आपल्या मुलांना काहीच येत नाही. आपले मुलं खूप हुशार आहेत, परंतु आपल्या मुलाला परीक्षा पद्धतीमध्ये घात केला जातो. डायरेक्ट 90चा विद्यार्थी आपला 60वर येतो आणि त्यांचा 60चा विद्यार्थी डायरेक्ट 90वर नेऊन घालतात. आणि आपण म्हणतो पोरा तो अभ्यास केला नाही, अभ्यास करून सुद्धा पोराचा काही उपयोग या परीक्षेवाल्याने होऊन दिला नाही. आपल्या पोराची कॉपी धरली जाते, आपल्या पोराचे पेपर व्यवस्थित तपासले जात नाहीत, आपण पेपरच्या पाठीमागे कधी जात नाहीत, आपण कधी त्याचा पाठलाग करीत नाहीत. श्रीमंत लोक फक्त अभ्यास न करता ह्या सगळ्या गोष्टीचा पाठलाग करतात आणि यांचीच मुलं पुन्हा नंतर नोकरीला लागतात. हे परीक्षा पद्धतीमध्ये कोणतीही असो, परीक्षा पद्धती या पद्धतीने झाली तर या भ्रष्टाचाराला, या नोकरशाहीला, या भ्रष्टाचाराला नक्कीच 90-95% तरी आळा बसू शकतो. आणि गोरगरिबाला कुठेतरी सुखाचे किंवा हिरवळीचे दिवस भविष्यामध्ये येऊ शकतात. नाहीतर निवडणुकीतल्या नेत्यावर विश्वास ठेवून काही उपयोग नाही.
निवडणुकीच्या नेत्याला ह्याच मागण्या करा, अधिकाऱ्याला ह्याच मागण्या करा आणि आपलं जीवन, आपल्या पाल्याचं भविष्य अशा पद्धतीने उज्ज्वल करून घ्या. धन्यवाद.